आज हा व्हिडिओ तुम्हाला एक खास गोष्ट सांगण्यासाठी बरं का. कोकणात गोठ्यात जेव्हा गाईला वासरू होतं तेव्हा अगदी सगळीकडेच आनंदाचं वातावरण असतं आणि हाच आनंद साजरा करण्यासाठी त्या गाईचं दूध म्हणजेच त्याला आपण चिक्का म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये कोलेस्ट्रॉम असं म्हणतात, त्या दुधाचाच म्हणजेच चिक्क्याचा एक खास गोड पदार्थ बनवला जातो. बरं, हा पदार्थ जितका पौष्टिक तितकाच चविष्ट. तर आता चला बघूया. मंडळींनी, माझ्या मामाच्या गोठ्यातली गाय मिळाली तर त्याचा चिक्का आज आम्हाला मिळाला. तर आज आम्ही बनवत आहोत खरवस, तेही चुलीवर. तर चला बघूया चुलीवरचा खरवस. खरवसासाठी लागणारे जिन्नस म्हणजेच हा चिक्का, म्हणजे गाईला जेव्हा वासरू होतं त्या दुधाला म्हणतात चिक्का. त्यानंतर साध्या गाईचं दूध, वेलची पूड, गूळ आणि हळदीचं पान आणि खवलेलं खोबरं. आता जर एक पेलाभर चिक्का असेल तर एक पेलाभर साधं दूध घ्यायचं. आता या एकजीव केलेल्या चिक्क्याच्या आणि साध्या दुधामध्ये घालणार आहोत गूळ, हळदीचं पान, खवलेलं खोबरं आणि वेलची पूड. हे आहे मिक्स केलेलं दूध आणि चिक्का. त्यामध्ये जर तुम्ही एक पेला चिक्का आणि एक वाटी दूध घेतलं तर बरोबर एक पेलाभर गूळ घ्यायचं, म्हणजे हे प्रमाण झालं. तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत गूळ. एक पेलाभर गूळ घातलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत वेलची पूड, वेलची पूड घालून झाल्यानंतर आपण घालणार आहोत ओलं खवलेलं खोबरं. खोबरं म्हणजेच ओला नारळ घालणं अगदी ऑप्शनल आहे. आणि त्यानंतर हळदीचं पान. हळदीचं पान यासाठी की त्याचा वास खूप सुंदर येतो आणि अगदी एक नॅचरल टच येतो. दुधामध्ये सगळे जिन्नस घालून घेतलेले आहेत. तर हे व्यवस्थित ढवळून घ्यायचंय. हे तोवर ढवळून घ्यायचंय जोवर हे गूळ यातलं मिक्स होत नाही आणि पूर्णपणे विरघळत नाही. हे मिश्रण आता व्यवस्थित एकजीव झाले. यातला गूळ विरघळलेला आहे. हे मिश्रण जवळजवळ ढवळून एकजीव करायला साधारण 15 मिनिटं लागतात. तर हे असं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. मला जवळून दाखवते. आता हे मिश्रण चुलीवरती वाफवायचं आहे. त्यासाठी चुलीवरती भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 तांब्याभर पाणी घालायचं आहे. आम्ही हा भांडं ठेवायचा स्टँड ठेवलेला आहे, ज्यामुळे आपला खरवस खालून करपू नये किंवा त्याला खालून जास्त हीट मिळू नये. तर आता आपण हा खरवस चुलीच्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत. आता खरवस आपण आतमध्ये ठेवलेला आहे. त्यामधल्या आतल्या भांड्याला आणि बाहेरच्या भांड्याला दोन्ही भांड्यांवरती झाकणं व्यवस्थित ठेवायची आहेत. तर चला दाखवते.
या आतल्या भांड्यासाठी हे झाकण छोटंसं ठेवून घ्यायचं आणि त्यावरती हे मोठं झाकण ठेवायचं आणि झाकण फिट्ट बसावं म्हणून त्याच्यावरती एखादा दगड किंवा वरवंटा ठेवून द्यायचं. आता हा खरवस शिजून व्यवस्थित बनायला जवळजवळ 30 मिनिटं म्हणजेच अर्धा तास लागतो. तर अर्धा तास हे या झाकण लावून पातेल्यामध्ये शिजवत ठेवणार आहोत आपण. बरं, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कमाल कन्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर आपलं पेज आहे, त्या पेजला फॉलो करायला विसरू नका. आता 30 मिनिटं झालेली आहेत, तर आपण बघूयात खरवस तयार झालेला आहे की नाही. आता खरवस तयार झाला आहे की नाही हे चेक कसं करायचं, तर एखादी सुरी किंवा एखादा चमचा घ्यायचा आणि त्यात असं घालून बघायचं, कुठेही चिकटलं नाही म्हणजे हा तयार झालेला आहे. तर आजचा आपला चुलीवर बनवलेला खरवस तयार झालेला आहे आणि मी आता खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते तो कसा झालाय. हळदीचं पान टाकल्यामुळे त्याचा हळदीचा फ्लेवर येतोय, त्याचबरोबर गूळ आणि वेलचीच्या पुडीचा एक मस्त फ्लेवर येतोय. जर तुम्हीही खरवस बनवणार असाल तर हळदीचं पान टाकून बनवायला विसरू नका, कारण त्याचा एक फ्लेवर एकदमच मस्त आहे. त्याचबरोबर ती कुकरमध्ये खरवस आणि चुलीवरचा खरवस ह्या दोघांच्या फ्लेवरमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे जर तुम्हाला चान्स असेल तर चुलीवर बनवून एकदा बघाच. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमाल कन्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.